नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 46 साइजचं प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग करणार आहोत। त्यासाठी मी इथे एक पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे। तयार उंची जी आहे ती मी इथे 14.5 इंच घेणार आहे। तर 15.5 इंच वरती टिक करते, म्हणजेच आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेत असतो। इथे मी 15.5 इंच उंची घेतलेली आहे। ही 1 इंच उंची आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायला लागते। शोल्डर घेऊयात। 6 इंच मी इथे शोल्डर घेत आहे। इथे आपण 6 इंच शोल्डर घेतलेला आहे, टिक करून घेतलेली आहे। शोल्डरचे माप नेहमी आपल्याला ब्लाउजवरून मोजून घ्यायचे आहे। मुंडा मोजून घेऊया। 6.5 इंच मी ते मुंडा घेणार आहे। लाईन मारून घ्यायची आहे। छातीचं माप टाकायचं आहे। आपण 46 साइजचं पेपर कटिंग करणार आहोत, तर 46 चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। 46 चा चौथा भाग आहे 11.5 इंच। 11.5 इंच वरती आपल्याला टिक करायचं आहे। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी छातीचा चौथा भाग टेप वरून कसा मोजून घ्यायचा आणि कसा काढायचा ते दाखवलेलं आहे आणि सांगितले पण आहे। इथे आपण 11.5 इंच वरती टिक करून घेऊयात आणि 2 इंच शिलाई मार्जिन। हे जे 2 इंच शिलाई मार्जिन आहे हे आपल्याला कंपल्सरी घ्यायचं आहे। हे जे 11.5 इंच आपण माप घेतलेलं आहे हे प्रॉपर आपलं चेस्टचं माप आहे आणि आपल्याला 2 इंच किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। मी नेहमी इथं शिवण क्लासचे जे आपले व्हिडिओ आहेत त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन हे दाखवलेलं आहे। नवीन शिकणाऱ्यांनी 2 इंच शिलाई मार्जिन हे घ्यायचंच आहे। 5 इंच खाली टिक केलेलं आहे। इथून पण आपण लाईन मारून घेऊयात। अशा प्रकारे मी लाईन मारलेली आहे। इथे पण आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारायची आहे। मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंच वरती टिक करायचं आहे। आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात। मी इथे आर्महोल कर्वने मुंड्याला आकार देऊन घेत आहे। पेपर पॅटर्न बरोबर तुम्हाला अशा प्रकारची आर्महोल कर्व आणि एक फ्रेंच कर्व फ्री मिळेल। अशा प्रकारची ही फ्रेंच कर्व असते आणि ही आर्महोल कर्व असते। मुंड्याला आकार देण्यासाठी ही उपयोगी येते। खूप सुंदर असा गोल आकार आर्महोल कर्वने दिला जात असतो। इथे आपण टिक करून घेतलेला आहे। गळा रुंदी टाकून घेऊयात। इथे आपण जी गळा रुंदी आहे ती 2.25 इंच घेतलेली आहे। आपण जो गळा आहे पाठीमागचा तो मोठा आणि पसरट घेणार आहोत। जर तुम्हाला गळा लहान हवा आहे तर गळ्याची रुंदी आपल्याला 2.5 इंच ही घ्यायची आहे। तयार गळा मी घेणार आहे 10 इंचाचा, तर 10.5 इंच वरती टिक केलेला आहे। जसं आपण इथं 2.25 इंच मोजून घेतलेला आहे तसंच आपल्याला इथं 2.25 इंच मोजून घ्यायचं आहे। 2.25 इंच पसरट गळ्यासाठी 1/2 इंच। जर पसरट नको असेल तर आहे तेवढं 2.25 इंच वरती मार्क करून घेतलं तरी चालेल। वरती आपल्याला गळा रुंदीच्या साईडला बिलकुल वाढवायचं नाही। खाली फक्त तुम्हाला जर पसरट गळा हवा असेल तरच वाढवायचा आहे। आणि अशा प्रकारे तिरकस लाईन आपल्याला ही घ्यायची आहे। 1 इंच वरती आपण टिक करून घेऊयात आणि गळ्याला आकार देऊन घेऊयात। इथं मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। पसरट आणि मोठ्या गळ्यासाठी इथे आपल्याला 5 इंचाने कमी करून टिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 5 इंच गळ्याच्या रुंदीला कमी करून घेतल्यामुळे आपले जे शोल्डर आहे ते गळत नाही। कंबरचं माप टाकणार आहोत आपण। मी इथे 42 इंच कंबरचं माप घेणार आहे। कमरेचं माप नेहमी आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा चौथा भाग काढायचा आहे। मी इथे 42 साइज कंबर घेतलेला आहे। 42 चा चौथा भाग आहे 10.5 इंच। 1/2 इंच पाठीमागचा टक्स आणि तिथून पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। आता 46 साइजचं प्रत्येकाचं कंबर 42 येईल असं नाही। काहींचं 40 ही येऊ शकतं, काहींचं 41 येऊ शकतं। तर जसं तुमचं कंबर असेल, कमरेचं माप असेल त्याच्या आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आणि त्यात 1/2 इंच पाठीमागच्या टक्ससाठी वाढवायचं आहे आणि हे जे 2 इंच आहे हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे।
4.5 तर 5 इंच आपल्याला टक्सची ही रुंदी घ्यायची आहे। टक्सची रुंदी तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। लाईन मारून घेऊया। इथे आपला हा अर्धा इंचचा टक्स तयार झालेला आहे। आता आपण हे कट करून घेणार आहोत। आपला इथे पाठीमागचा भाग तयार झालेला आहे, तर आता आपण कट करून घेऊया। तुम्ही जर अशाच प्रकारे व्यवस्थित माप टाकून कटिंग केली तर ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतील। माप टाकताना आपल्याला व्यवस्थित माप टाकायचे आहे आणि शक्यतो जास्तीत जास्त आपल्याला शिकताना पेपर कटिंग करायची आहे। मी इथे हा जो गळा आहे तो गोल घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने डिझाईनचा गळाही घेऊ शकता। तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कुठलाही गळा इथं घेऊ शकता। इथे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत। तसेच कटचे आपल्याकडे 28 ते 50 साईज आहेत। मी आता तुम्हाला 28 ते 50 साईज कशा प्रकारचे आहेत ते दाखवणार आहे। इथे आपले हे पेपर पॅटर्न आहे। प्रत्येक साईज आपली सेपरेट आहे। जसं 28, 30, 32, 34 असे 50 पर्यंत हे माप असतात। मी तुम्हाला सेट दाखवते। ही आहे आपली 28 साईज। हा आहे आपला पाठीमागचा भाग। हे आहेत दोघं आपले पुढचे पार्ट आणि ही आहे बाही। प्रिन्सेस कट बरोबर 10 इंचची तुम्हाला बाही मिळत असते। 28 साईज, 30 साईज असे तुम्हाला 50 साईजपर्यंत हे 12 सेट मिळतात। प्रत्येक सेट बरोबर तुम्हाला पाठीमागचा भाग मिळतो, पुढचे सगळे पार्ट मिळतात आणि बाही पण मिळते। 34 साईज असे तुम्हाला 12 सेट मिळतील 50 साईजपर्यंत। हे आहेत प्रिन्सेस कटचे। कटोरीचेही दाखवते मी तुम्हाला। कटोरीचे पण सेम आपले 28 ते 50 मध्ये 12 सेट आहेत। हे प्रत्येक सेट प्रत्येक साईज सेपरेट घेतल्यामुळे आपले जे ब्लाऊज आहेत ते अगदी परफेक्ट बसतात। तुम्हाला कुठल्याही प्रकारची साईडला वाढवायची गरज येत नाही। मी आता तुम्हाला 50 पर्यंत पूर्ण दाखवते। 36, 38, 40, 42, 44, 46, 48 आणि 50 असे हे तुम्हाला एकूण 12 सेट मिळतात। बघू शकता तुम्ही प्रत्येक सेट बरोबर तुम्हाला पाठीमागचा भाग हा मिळतो आणि प्रत्येक सेट सेपरेट असल्यामुळे तुम्हाला काहीही साईडला वाढवायची गरज येत नाही, कमी जास्त करायची गरज येत नाही। उंची पण मी परफेक्ट दिलेली असते। हे आहेत आपले प्रिन्सेस कटचे 12 सेट। आता मी तुम्हाला कटोरीचे 12 सेट दाखवते। कटोरीचे पण आपले सेम आहेत, त्यात पण तुम्हाला पाठीमागचा पार्ट मिळणार आहे। हे आहेत कटोरीचे। कटोरीचेही तुम्हाला 28 साईज, 30 साईज, 32 साईज, 34 साईज, 36 साईज, 38, 40, 42, 44, 46, 48 आणि 50 आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत त्याबरोबर तुम्हाला समजा आता हे कटोरीचं आहे। कटोरीबरोबर तुम्हाला पाठीमागचा पार्ट, मुंड्याचा भाग, कटोरी, क्रॉसपट्टी आणि बाही असे हे आपल्या ब्लाऊजला जे लागणारे पार्ट आहेत 5 पार्ट तुम्हाला मिळत असतात। आणि 40 साईजच्या पुढील तुम्हाला 2 कटोऱ्या मिळतात, एक लहान आणि एक मोठी। तीही मी तुम्हाला दाखवते। ही आहे आपली 40 साईज। 40 साईज बरोबर पण तुम्हाला पाठीमागचा भाग, मुंड्याचा भाग, 2 नंबर कटोरी, 1 नंबर कटोरी म्हणजेच लहान कटोरी, मोठी कटोरी, क्रॉसपट्टी आणि बाही असेच तुम्हाला 40, 42, 44, 46, 48 आणि 50 हे जे माप आहेत याबरोबर तुम्हाला 2 कटोऱ्या या मिळणार आहेत। 4 टक्सचे पण अशाच पद्धतीने तुम्हाला पाठीमागचा भाग, पुढचा पार्ट, बाही हे सर्व मिळतं। 4 टक्सचं पण दाखवते। हे आहेत 28 ते 50 कटोरीचे 12 सेट आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत। जरी हे पाण्यामध्ये भिजले तरी खराब होत नाही आणि फाटत पण नाही। बघू शकता रफ असा कापड आहे हा।
हे आहे 28 ते 50 मध्ये कटोरीचे 12 सेट. आपले जे सेट आहेत ते अगदी सेपरेट आहेत आणि प्रत्येक प्रकाराच्या पेपर पॅटर्न बरोबर तुम्हाला पाठीमागचा भाग हा मिळणारच आहे. आणि हे आहेत 4 टक्स. 4 टक्स बरोबर पण पाठीमागचा भाग येईल, पुढचा पार्ट येईल, क्रॉसपट्टी येईल आणि बाही पण येते. यात मी बाही अजून जॉईन केलेली नाही आहे. अशा प्रकारे हे जे पॉईंट आहेत हे पण मी टिक करून दिलेले असतात. तुम्हाला फक्त आहे तसंच ठेवून कटिंग करून स्टिचिंग करायची असते. बाकी कुठलंही माप तुम्हाला घ्यायची गरज येत नाही. सगळे माप मी टाकून कट केलेले असतात. याबरोबर पण तुम्हाला बिना अस्तरची बाही मिळत असते. अशाच प्रकारे तुम्हाला 28 ते 50 सर्व प्रकाराच्या ब्लाऊजचे पेपर पॅटर्न मिळून जातील. तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुढचा भाग कट करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी खाली अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. प्रत्येक साईजसाठी आपण इथे खाली अर्धा इंचने वाढवून घेत असतो. आता आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. तुम्हाला जर पुढच्या साईडला हुकलूक पट्टी घ्यायची असेल तर इथे आपण 5 इंचाने वाढवून घेत असतो. इथेही आपण लाईन मारून घेऊयात. आणि जर पाठीमागे हुकलूक पट्टी घ्यायची असेल तर पुढच्या साईडला अशा प्रकारे वाढवायची गरज नाही आहे. अशा प्रकारे आपण 5 इंच ह्या साईडला वाढवून घेतलेला आहे. आता आपण पाठीमागचा जो भाग कट केला आहे तो अशा प्रकारे ठेवायचा आहे. इथे आपण पाठीमागचा भाग व्यवस्थित ठेवलेला आहे. आता आपण टिक करून घेऊयात. इथे मी जो पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे तोच आधी टिक करून घेणार आहे. नंतर पुढचा मुंड्याचा आकार आपण टिक करणार आहोत. गळा रुंदीला पण टिक केलेला आहे. पाठीमागचा भाग काढून घेऊया. तर जसं आपण 6 इंच शोल्डर घेतलेलं होतं तसंच आपल्याला हे 5 इंच सोडून बघू शकता तुम्ही. मी 6 इंच कुठपर्यंत घेतलेलं आहे. हे 5 इंच सोडून आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. इथून 6.5 इंच आधी आपण सरळ लाईन मारून घेऊया. पुढच्या मुंड्यासाठी आपण हे टिक करून घेत आहोत. पुढच्या मुंड्याला आपल्याला 1 इंचावरती हा आकार द्यायचा असतो. 1 इंचावरती टिक करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर आर्महोल कर्व नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हातानेही आकार देऊन घेऊ शकतात. आणि आर्महोल कर्व असेल तर आर्महोल कर्वने आकार देऊन घेऊ शकतात. पुढचा गळा टिक करून घेऊयात. पुढच्या गळ्याची जी पुढची उंची आहे म्हणजेच गळ्याची जी उंची आहे ती 6.5 इंच तयार आहे. तर मी 7 इंचवरती इथे टिक केलेला आहे. आता जसं आपण हे 2.25 इंच घेतलेलं आहे तसंच आपल्याला आपण इथे 2.25 इंच घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर जास्त पसरट हवं असेल, थोडा पसरट हवा असेल पुढचा गळा तर तुम्ही अगदी 1 पॉईंटने, जसंही तुम्ही 1 पॉईंट पुढे घेतलेला आहे तसंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. ही सरळ लाईन आली आणि 1 पॉईंट जर वाढवला तर अगदी क्रॉस येईल. एवढीच, यापेक्षा जास्त पसरट नाही करायचं आहे, नाहीतर गळा जास्त पसरट होऊ शकतो. अशा प्रकारे आपण गळ्याला इथं आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण टकची उंची आणि टकची रुंदी मोजून घेणार आहोत. 11 इंच आपण टकची रुंदी घेणार आहोत. ह्या साईडने जर आपण मोजलं तर अगदी टेप थोडा वरती घ्यायचा आहे आणि या साईडने मोजलं तर बरोबर घ्यायचं आहे. तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मोजून घेऊ शकता. 11 इंच तयार टक्सची उंची घ्यायची आहे तर 11.5 इंचवरती मी ते टिक करून घेते. इथून 4.5 इंच परत इथून मोजून घेऊयात आपण. बरोबर 11.5 इंच येत आहे. आता आपल्याला इथं लाईन मारून घ्यायची. तुम्हाला जर डायरेक्ट आकार देता येत नसेल तर तुम्ही लाईन मारून घेऊ शकता. डायरेक्ट तुम्हाला आकार देता येत असेल तर डायरेक्ट आकार पण देऊन घेऊ शकतात. आता आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. दोन इंच इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे. इथून मी 2 इंच मोजलेला आहे. इथून पण आपण 2 इंच मोजून घेऊयात. आता आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे.
आकार देताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जो आपला टक्स पॉईंट आहे हा इथपर्यंत आपल्याला हा आकार असं घ्यायचा आहे. अशा प्रकारे जर तुमचे आकार व्यवस्थित असतील हे, तर ब्लाऊज खूप परफेक्ट बसतो. अशा प्रकारे आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण हा जो 2 इंचवरती आकार दिलेला आहे, हा मधला कापड आहे तो आपला कट होऊन जाणार आहे. हा जो 2 इंच आहे हा कापड आपला कट होऊन जाणार आहे. कट झाल्यानंतर कापड कमरेमध्ये कमी पडू नये त्यासाठी आपल्याला इथं 2.25 इंचने वाढवून घ्यायचं आहे. इथून अर्धा इंच, इथून आपण क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण इथे लाईन मारून घेतलेली आहे. इथून तर इथपर्यंत आपल्याला तिरकस लाईन मारायची आहे. इथेही आपण तिरकस लाईन मारलेली आहे. पुढचा भाग आपला प्रिन्सेस कटचा रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इथे समजून सांगितलेला आहे. आणि हा जो आकार आहे अगदी पॉईंटने मी घेतलेला आहे, डॉट डॉट करून. तशाच प्रकारे तुम्हालाही हा आकार घ्यायचा आहे. तुम्ही जर सर्वात जास्त पेपर कटिंग केली तर व्यवस्थित तुम्हालाही आकार नक्कीच जमतील. आपण पेपर कटिंगमध्ये सगळे मापं वाढवून घेतलेले असतात. जसा हा साईडचा पार्ट, हा पार्ट, इथं सगळं वाढवून घेतलेलं असतं. आपले हे जे पेपर पॅटर्न आहेत हे ठेवून तुम्हाला डायरेक्ट कापडवरती कटिंग करता येते. कुठल्याही भागात तुम्हाला वाढवायची गरज येत नाही. हा जो आकार आहे हा अगदी व्यवस्थित जमला पाहिजे. अशा प्रकारे आपला साईडचा पार्ट पण कट झालेला आहे. ही जी आपण तिरकस लाईन टिक करून घेतली होती ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथे आपण कट करून घेतलेली आहे. 46 साईजचा प्रिन्सेस कटचा हा पाठीमागचा भाग आहे आणि हे पुढचे पार्ट आहेत. तर आपण आता बाही कट करणार आहोत. बाहीसाठी मी इथे एक पेपर घेतलेला आहे. पेपरला आपल्याला फोल्ड करायचं आहे. इथे मी पेपरची घडी करून घेतलेली आहे. पेपरची आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे, म्हणजेच बाहीची उंची. सगळ्यात आधी आपण तर अर्धा इंचवरती टिक करून घेऊयात. आणि तुमचं जर कापड किंवा पेपर तिरकस असेल तर आधी सरळ कट करून घ्यायचं आहे, नंतर ही अर्धा इंचवरती आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून वरती बाहीची उंची मोजायची आहे. समजा तुमची बाहीची उंची 9 इंच आहे तर 9 इंचवरती टिक करायचं आहे. 8 इंच आहे तर 8 इंचवरती टिक करायचं आहे. मी इथे 8 इंच तयार बाही घेणार आहे. तुम्ही बघू शकता हे जे अर्धा इंच आहे हे सोडून मी 8 इंचवरती टिक केलेलं आहे. वरती अर्धा इंच परत शिलाई मार्जिनसाठी. ज्या वेळेला आपण बाही जॉईंट करतो शोल्डरला त्यावेळेला हे अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. आता आपण छातीचा चौथा भाग मोजणार आहोत. छातीचा चौथा भाग आहे 11.5 इंच. इथे आपण 46 साईजचं पेपर कटिंग केलेलं आहे. 46चा चौथा भाग 11.5 इंच आणि हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो. जर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला हे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची गरज येत नाही. यावरती देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर त्यासाठी बाहीची घडी किती इंच घेतली पाहिजे आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर त्यासाठी आपल्याला बाहीची घडी किती इंच घ्यायची आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तुमचे बाहीविषयीचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. खुल्या भागाकडून आपल्याला आता कमी करून घ्यायचं आहे. 3.25 इंचवरती मी टिक करून कमी करून घेणार आहे. यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. किती इंच बाहीच्या उंचीसाठी किती इंच खुल्या भागाकडून कमी करून घ्यायचं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. इथून 2 इंचवरती टिक करायचं आहे. दंडघेर मोजून घ्यायचा आहे आपल्याला.
9 इंच, 9.25 इंच, 9.5 इंच जेवढा तुमच्या बाहीचा दंडघेर असेल तेवढा घ्यायचा आहे. मी 9.5 इंचवरती टिक केलं. प्रत्येकाचा दंडघेर 9 इंच किंवा 9.5 इंच असेल असं नाही. काहींचा कमी पण असू शकतो किंवा काहींचा जास्तही असू शकतो. आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. इथे आपण बाहीला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण कट करून घेऊयात. हे बाहीचे जे आकार आहे, पुढचा आकार किती इंचवरती द्यायचा आहे आणि पाठीमागचा आकार किती इंचवरती द्यायचा आहे, हे मी 28 ते 50चे जे 4 टचचे व्हिडिओ आहे ते व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपली इथे बाही कट झालेली आहे आणि बाहीत जे पण आकार मिळतील तुम्हाला समजतील अशा प्रकारे दाखवत असते. बाहीचे जे माप आहे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने मी दाखवत असते. इथे आपण आज 46 साईजचं पेपर कटिंग तयार केलेलं आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे. तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जर माझा आजचा 46 साईजचा प्रिन्सेस कट पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.